आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। तब्बल 23 वर्षांनी शिराळ्यात जिवंत नागाची पूजा, न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी उत्साहात। सांगलीच्या 32 शिराळ्याची नागपंचमी यंदा अधिक उत्साहात साजरी होत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी करताना केंद्र सरकारकडून नागपंचमीच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या एका परवानगीमुळे शिराळेकरांना जिवंत नागाचे दर्शन होत आहे। त्यामुळे शिराळकरांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। तर शिराळ्यामध्ये नागासंदर्भात माहिती आणि प्रबोधन शिराळेकरांना देण्यात येत आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून जिवंत नागांच्या पूजेवर बंदी घालण्यात आल्यानंतर गेल्या 23 वर्षापासून शिराळकर हे प्रतिकात्मक नागाची पूजा करून न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी करत होते। मात्र यंदा केंद्र सरकारने शिराळेकरांना नागपंचमीला जिवंत नागांचे दर्शन झाले आहे। शैक्षणिक अभ्यास आणि सर्प संवर्धन पारंपरिक प्रचार करण्याच्या उद्देशाने 21 शिराळेकरांना नाग पकडण्याची परवानगी मिळाली आहे। शिराळामध्ये जागोजागी नागांचे प्रबोधन आणि माहिती देण्यात येत आहे। त्यामुळे आता शिराळेकरांना नागपंचमी साजरी करताना यंदा जिवंत नागांचे दर्शन झालं आहे। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही आज नागपंचमीनिमित्त प्रतिमात्मक नागाची पूजा केलेली आहे। आज शिराळ्यात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, कारण जे आम्ही गेल्या 23 वर्षापासून जी वाट बघतोय की आम्हाला जिवंत नागाचं दर्शन व्हावं, तर माननीय आपले आमदार सत्यजित देशमुख साहेब यांच्या आटोकाट प्रयत्नातून आपल्याला हे यश मिळालेलं आहे की आपल्याला प्रबोधनात्मक शैक्षणिक स्वरूपात का होईना पण आपल्याला जिवंत नागाचे दर्शन होणार आहे। त्यामुळं आम्ही सर्व शिराळ्यातल्या महिला, कारण आम्ही सर्व नागाला भाऊ म्हणतो, नागासाठी उपवास करतो। आमची इच्छा असते की त्या दिवशी नागाला बघूनच उपवास सोडायचा। त्यामुळं सर्व आमच्या शिराळ्यातल्या भगिनींकडून आपले सर्व जे आहेत आपले केंद्र सरकारचे आपले गृहमंत्री अमित शहाजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे, अजित पवार, आपले लोकप्रिय खासदार धैर्यशील माने, आपले आमदार सत्यजित देशमुख साहेब यांचे आम्ही सर्व मनापासून आभारी आहे।